नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही पण ठीक असाल। आज आपण गोबी मंचुरियन करणार आहे। तर त्यासाठी मी इथे गोबी घेतली आहे, आपण याला चिरून घ्यायची आहे। आपल्याला हे नाही घ्यायचं आहे, फुलगोबीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। हे बाहेर ठेल्यावर पण मिळतात, पण ते अनहेल्दी असते, त्याच्यामुळे आपण घरच्या घरी हेल्दी पद्धतीने आणि शुद्ध पद्धतीने करणार आहे। तसे याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे। असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे। मी पहिले पुन्हा असे पीसेस करते, मग दाखवते तुम्हाला। मी पीसेस करते आणि दाखवते। इथे आता बघू शकता तुम्ही, मी छान गोबी चिरून घेतलेली आहे, तुकडे करून घेतले याचेवाले। हे जास्त बारीकही करायचे नाही आहे आणि जाडे ठेवायचे नाही आहे, मीडियम साईजच्या आकाराचे कापून घ्यायचे आपल्याला। आता मी हे पाण्यामध्ये छान स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेणार आहे। गोबी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे गंजामध्ये पाणी उकळत ठेवलेले आहे। आता यात मीठ घालणार आहे मी। आता या उकळत्या पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतले आहे आणि गोबी धुतलेली गोबी टाकून घेतली आहे। आता याला छान 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायची, जास्त नाही उकळायचं, फक्त असंच 80% होऊ द्यायचं आहे। कारण की आपण मीठ याच्याकरता टाकलेलं आहे की गोबीला छान स्वाद आला पाहिजे, याच्या आतमध्ये मिठाचा स्वाद गेला पाहिजे, म्हणून आपण मीठ टाकलेलं आहे। आता याला 5-7 मिनिटं छान उकळू द्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे। आपली ही गोबी छान आता 80% उकडलेली आहे, याला काढून घ्यायचं आहे। आता बघू शकता आपण आता मिरी घेतली आहे आणि मिरीची आता पूड करायची आहे आपल्याला। आता मी या दगडीच्या याच्यात टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये मी पूड करणार आहे याचीवाली। आता मी हे कुटून घेणार आहे। आपली अशी छान पूड झालेली आहे। अशी पूड करून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे आपल्याला लागणार आहे, मी इथे लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे काही आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आता या खलबत्त्यामध्ये मी कुटून घेते। आता इथे बघू शकता आपलं छान पेस्ट तयार झालेली आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे, इथे मी मैदा घेतलेला आहे, इथे लाल फूड कलर घेतलेला आहे आणि इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। याची आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, छान थंड झाले आहे। इथे मी आता एक टोप घेतलेला आहे, या टोपमध्ये आपण मैदा मिक्स करणार आहे। 2 चमच मैदा मिक्स केलेला आहे मी आणि इथे कॉर्नफ्लोअर मिक्स करायचं आहे 2 चमच, म्हणजे जेवढं मैदा तेवढंच कॉर्नफ्लोअर असं टाकायचं आहे। एखाद्या वेळेस कमी जास्त करू शकता। कॉर्नफ्लोअर हे क्रिस्पीनेससाठी असतो, म्हणून आपण कॉर्नफ्लोअर टाकतो। आणि सपोज तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही अरारोट किंवा तांदळाचं पीठ हे 2 पैकी 1 वापरू शकता। आता आपण याच्यामध्ये
हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा फूड कलर टाकून घ्यायचा आहे. मी थोडासा फूड कलर टाकून घेत आहे. आता याची छान पहिले स्लरी करून घ्यायची आहे. याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे, असे छान पेस्ट करून घ्यायची आहे तयार. मी छान पेस्ट तयार करून घेते. मी इथे हे पेस्ट करून घेतली आहे. पहिल्यांदा आपल्याला हे पेस्ट अशी पातळ करून घ्यायची आहे. पातळ कशासाठी करायची आहे ते सांगते मी तुम्हाला. कारण की आपल्या या फुलगोबीमध्ये अशा थोड्या थोड्या जागा असतात, त्या पूर्ण भरून निघायसाठी पहिले पातळवाली करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी टाकून घेते फुलगोबी आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान तुम्ही हाताने पण करू शकता. आता याच्यामध्ये आपण पहिले ही आपण केलेली मिऱ्याची थोडीशीच भरड टाकायची आहे. मी इथे मिऱ्याची भरड टाकत आहे. चवी करता हे खूप छान वाटते मंचुरियनमध्ये मिरीची भरड. त्याच्यानंतर इथे आपण तयार केलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी हाताने छान मिक्स करून घेते, म्हणजे आपले छान हे मसाले मिक्स झाले पाहिजे. असे छान मिक्स झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण चवीकरता तिखट टाकून द्यायचं आहे आणि चवीकरता मीठही टाकून द्यायचं आहे. म्हणजे या कोबीला लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे तिखट. आता आपण हे जे पातळवालं केलं होतं सारण ते पूर्ण हे असे जे दिसत आहे तुम्हाला, याच्या आतमध्ये जे अशा फटे असतात याच्यामध्ये जाते ते. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला पातळवाली स्लरी करून घ्यायची असते. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे तिखट मीठ टाकलं आहे, हे छान मिक्स करून घ्यायचं छान पहिले. बघा हे आपलं छान मिक्स झालंय, छान कोटिंग आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हा कॉर्नफ्लोअर टाकून द्यायचा आहे परत आता याला कोटिंग यासाठी, आणि थोडंसं मैदा टाकून द्यायचं आहे, म्हणजे आता त्याला छान जाडसर कोटिंग यासाठी. आता हे आपण याच्यामध्ये पुन्हा मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे. याला आता परत एकदा थोडंसं करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये आता डबल कोटिंग केल्याने छान क्रिस्पी होईल. अशी पाहिजे आहे आपल्याला, असं छान लटपट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही छान मस्त लटपट झालेलं आहे. असंच करून घ्यायचं आहे. आपली छान मस्त अशी कोटिंग छान तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही की आपण मंचुरियन तळायला सुरुवात करू. इथे आता आपलं तेल झालेलं आहे गरम. आता इथे आपण एक
मंचुरियन सोडून घेणार आहे। मी चमच्याने सोडत आहे। असे एक एक सोडून घ्यायचे आहे, म्हणजे मग ते एकमेकांना चिपकणार नाही। आणि तेल आपलं मीडियम हाय फ्लेमवर पाहिजे आहे। आपण पहिले एक साइड होऊ द्यायचं आहे, त्याला नंतरच पलटवायचं आहे। हे आपले एक साइड झालेले आहे। आता याला पलटून घ्यायचं आहे। याला पहिल्यांदा असंच 50-60% तळून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा दुसऱ्यांदा तळायचं आहे क्रिस्पी व्हायसाठी। आता याला आपण काढून घेऊया। हे मी काढून घेते। आता आपले 50 ते 60% झालेले आहे। याला दुसऱ्यांदा याच्याकरता करायचं आहे परत, की नंतर ते क्रिस्पी होणार आहे, म्हणून आपल्याला दुसऱ्यांदा परत एकदा तळायचं आहे। इथे आपण पुन्हा कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे मगाशी आपण मंचुरियन तळले होते 50 ते 60%। आता याला डबल तळण्याचं कारण हे आहे की याच्या गोबीमध्ये पाण्याचं प्रमाण राहते, तर ते पाण्याचं प्रमाण पूर्णपणे निघून गेलं पाहिजे, यासाठी आपल्याला डबल तळायचे आहे। त्याच्यामुळे याची क्रिस्पीनेस पण जास्त वाढते, म्हणून आपल्याला डबल तळून घ्यायचे आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याला तळायला सुरुवात करूया। आता हे लवकरच तळले जाईल। आता याला फक्त मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे आहे। पहिल्यांदा याला मीडियम हाय फ्लेमवर तळायचे आहे, नंतर याला हाय फ्लेमवर तळायचे आहे क्रिस्पी होतपर्यंत। याच्यातलं फक्त आपल्याला मॉइश्चर काढून घ्यायचं आहे। हे आपले झालेले आहे, आपण काढून घ्यायचं आहे याला। बघा आता छान क्रिस्पी झालेले आहे, मस्त येतोय ना आवाज। असे क्रिस्पी करून घ्यायचे आहे। आता याच्यातलं पूर्ण पाण्याचं प्रमाण निघून गेलं आहे, त्याच्यामुळे आता हे क्रिस्पी झालेले आहे। मी असाच दुसरा बॅच पण तळून घेते। इथे आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे
एक मीडियम साईजचा कांदा, मिरच्या घेतल्या आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे लसूण आणि अद्रक घेतला आहे, याची पेस्ट करायची आहे। कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, मिरची पण बारीक चिरून घ्यायची आहे। इथे आपण आता कांदा बारीक करून घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे। तुम्ही इथे अद्रक लसूण किसून पण घेऊ शकता आणि मिरची आवडीप्रमाणे तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा याची बारीक पेस्ट करून घेऊ शकता। इथे घेतली आहे मी मिरपूड। आता इथे मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। इथे मी 2 चम्मच घेत आहे आणि याच्यात पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। ही मी पेस्ट करून घेते छान। इथे आपली पेस्ट छान तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। अशी पेस्ट करून घ्यायची आहे छान, याच्यात एकही गाठ नाही पाहिजे। आता आपण मंचुरियन ग्रेव्ही करायला घेऊया। इथे आपण 30 कढई घेतली आहे, त्याच्यातलं तेल काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्येच आपण ग्रेव्ही तयार करूया आणि ग्रेव्हीसाठी बिलकुल थोडंसंच तेल लागते। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि मिरची टाकून घ्यायची आहे। आपली ही अद्रक आणि मिरचीची पेस्ट छान झाली आहे। याला जास्त ब्राऊन नाही करायचं आहे, फक्त थोडंसं याचं कच्चेपणा निघायला पाहिजे एवढंच करायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला। यालाही ब्राऊन करायचं नाही आहे, याचा फक्त कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला। इथे आता आपला कांदा पण छान झालेला आहे, याला जास्त ब्राऊन झालेला नाही आहे, फक्त याचा कच्चेपणा गेलेला आहे। एवढंच आपण याला फ्राय करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण ही मिरपूडही ही टाकून द्यायची आहे। आणि तुमच्याकडे जर शिमला मिरची वगैरे असेल तर ती टाकून द्यायची आहे। माझ्याकडे थोडीशी शिमला मिरची होती, ती टाकून देत आहे। हे फक्त क्रिस्पी राहायला पाहिजे, यालाही जास्त होऊ नये द्यायचं, फक्त याचा क्रिस्पनेसपणा राहायला पाहिजे, फक्त थोडंसं याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे, बस एवढंच करायचं आहे। मी थोडे मोठ्या साईजचे कापले आहे शिमला मिरची, तुम्ही छोटे पण करू शकता। आता हे आपलं झालेलं आहे। याच्यामध्ये आता पाणी टाकून द्यायचं आहे ग्रेव्ही पुरतीच। आपले जेवढे आपण मंचुरियन तळून काढले तेवढीच, जास्त पाणी नाही घ्यायचं आहे। आता याला छान हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे। याला आता छान उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आपण आता डार्क सोया सॉस टाकणार आहे आणि आपल्याला टाकायचं याच्यामध्ये टोमॅटो सॉस। जाळ तर थोडंसं कमी ठेवायचं आहे, मी फक्त पाणी उकळेपर्यंत मोठा केला होता, आता कमी करायचा आहे जाळ। आता याच्यामध्ये आपल्याला चवीकरता साखर टाकायची आहे। मंचुरियन हे आंबट गोड असते, त्याच्यामुळे आपल्या मंचुरियनला गोड असं स्वीटनेस द्यासाठी आपण साखर टाकलेली आहे। आणि मीठ टाकायचं आहे, मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे, कारण की आपल्या या सगळ्या सॉसमध्ये मीठ असते, त्याच्यामुळे मीठ फार कमी टाकायचं आहे।
आता आपल्या या मंचुरियन सॉसला थिकनेस द्यासाठी आपण ते करून ठेवलेली कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकायची आहे। आणि हे टाकण्याच्या अगोदर मी याला पहिले घोळून घेतलेलं आहे, कारण की कॉर्नफ्लोअर खाली जाऊन बसते। आता थोड्या वेळाने हे बिलकुल घट्ट होणार आहे। मी मोठा केला आहे आता गॅस। आता याला फक्त चकाकी येतपर्यंत याला म्हणजे याची जोपर्यंत चकाकी येते तोपर्यंत समजायचं चकाकी आल्यावर की आपला सॉस तयार झालेला आहे। घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये सोया सॉस कमी टाकायचा आहे आणि टोमॅटो सॉस जास्त टाकायचा आहे। याला आता होऊ देऊ 5 मिनिटं। आता या आपल्या ग्रेव्हीला छान चकाकी आलेली आहे। हे आपण सोडून द्यायचे आहे मंचुरियन आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। वाव, छान दिसते ना। हे ओले मंचुरियन आहे, तुम्ही असे ड्राय मंचुरियन पण करू शकता। याला जास्त ग्रेव्ही नाही आहे आणि समजा तुम्हाला खूप ग्रेव्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। अशा तऱ्हेने तयार झाली आपली ही गोबी मंचुरियन। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।